पहिल्या पावसाची वाट तुझ्यासारखी मीही पाहत होतो. तू ओलीचिंब होण्यासाठी मी पेरणीच्या विचारात होतो. पाऊस आला अचानक आणि इकडे तिकडे झडती तू झाली ओलीचिंब. मात्र माझ्या घराची छपरे उडाली. अवखड या पावसाच्या तू आनंद लुटत होती. शोधत होतो मी डिग्रीची गोंधळी. तू पाहून मला हसत होती. स्तब्ध उभा होतो मी वाड्यात. मला भविष्याची चिंता होती. असंच असतं या पावसाचं. आनंद होतो तुमच्यासारख्यांना. आमची मात्र स्वप्नही वाहून नेतो. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीच्या संचालक. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 दिवसानंतर आपण टोटल सिलेबस स्टार्ट करत आहोत. टोटल सिलेबस म्हणजे काय, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. टोटल सिलेबस म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त प्राथमिक स्टेप पासून म्हणजे 1 अंक ओळखण्यापासून तर अनंतापर्यंत जाण्यापर्यंत, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, जॉमेट्री, त्याच्यात अंकगणित आणि मेन्शुलेशन सुद्धा आलेत. हा झाला गणिताचा प्रकार. बुद्धिमत्तेमध्ये अनालॉजी पासून तर आपल्याला इनपुट आउटपुट पर्यंत सगळे बुद्धिमत्तेचे विषय आपण येणाऱ्या 90 दिवसात कंप्लीट करणार आहोत. त्याच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये डेट टू डेट लिहिला राहील. प्रत्येक व्हिडिओचे म्हणजे प्रत्येक प्रकरणाचे आपण तुम्हाला 4 ते 5 चॅप्टर जे आहेत, मग तो व्हिडिओ छोटा असो मोठा असो, अर्ध्या तासाचा बनव की 45 मिनिटाचा बनव की 1 तासाचा बनव, आपण सगळं देणार आहोत. बरं, हे सगळं कशासाठी, तर मी पाहिलं काही मुलं काय करतात, अभ्यास करत आहेत, क्लासेस लावत आहेत, पण त्यांची अभ्यासाकडे बरोबर कल नाही. कारण काही मुलांचे आपल्याला कॉमेंट्स येतात, काही मुलांचे आता मेसेज आलेले आहेत की सर तो चॅप्टर बेसिक पासून शिकवा. त्याच्यासाठी आपण सुरू करत आहोत आता बेसिक टू एंड. बेसिक टू एंड म्हणजे काय मित्रांनो, आपली परिस्थिती कशी झाली आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. एक राजा असते, त्याला एक राजकन्या असते. त्या राजाला आपल्या मुलीचं स्वयंवर करायचे असते. स्वयंवर म्हणजे कसं की राजाच ठरवेल एखादी परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये तो मुलगा पास जर झालं तर तिथं सक्सेस मिळेल, असं ज्या गोष्टी होतात त्याला स्वयंवर म्हणतात. तर राजा असते, राजा काय करते, आपल्या मुलीचं स्वयंवर करायचे आहे म्हणून प्रत्येक गावात बॅनर लावते, माहिती पाठवते आणि तिथं मग बाहेर गावचे लोक जाणं सुरू करतात. पण काय असते, त्याने जवळपास 100 ते 150 मीटरच्या समजा एक तळ बनवलेलं असते. म्हणजे आपण त्याला आमच्याकडे शेततळे म्हणतात त्याला, तशा प्रकारचं तळ बनवलेलं असते. त्या तळ्यामध्ये पाणी असते खूप, 10 ते 12 फूट जवळपास असं पाणी असते. त्या पाण्यामध्ये काय होते, भरपूर लोक जातात. पण तिथं गेल्यानंतर सगळ्यांना सांगण्यात येते की ह्या पाण्यातून तुम्हाला पोहून पार करायचे आहे. पण ते का, म्हणजे हे तर सोपं आहे, पोहून पार करून मुलीला मिळवणे, राजकन्याला मिळवणे हे सोपं आहे. पण सांगतात तिथं साप आहे, विंचू आहे, मगर आहेत, म्हणजे तुम्हाला पाण्यात ज्या गोष्टी जखम देऊ शकतात किंवा तुम्ही तिकडे पारही नाही करू शकत, अशा सगळ्या गोष्टी त्या तळ्यामध्ये घातलेल्या आहेत. तेव्हा काय होते की भरपूर लोक जातात, पण सगळ्यांना त्या राजकन्यापेक्षा सगळ्यात महत्वाच्या काय असते, आपल्याला जीव असते. आपल्याला सगळ्यात महत्वाचा जीव असल्यामुळे काही लोक तिथं जातात पण काही हिंमत करत नाही. पण असंच आमच्या गावातील एक ग्रुप जाते, आमच्या गावातले मुलं लय बदमाश आहेत. तशाच पद्धतीने ते गेले. तिथं गेलो तर चला तळ्याजवळ जाऊन पाहू. जाता जाता एका मुलाला एक बॅग घेता झटका लागते आणि तो पडून जाते. पडल्यानंतर आता जीवाच्या प्राणाने तो तिथपर्यंत पोहोचते. अर्धी पार केल्यानंतर त्याच्या जीवात जीव अर्धा येते. अरे आता कसं पडण्याचा प्रयत्न करते पण काही होत नाही. पुन्हा निघते, समोर जाते, समोर गेल्यानंतर पार होते. ह्या खुशीमध्ये त्या राजकन्याचे वडील येतात की माझ्या मुलीला आता स्वयंवर मिळालेला आहे. राजा माईक पकडते, सगळं करते, मुलीला जवळ आणते. हा बिचारा आपला ओले कपडे झाल्यामुळे, सगळं ओलं झाल्यामुळे हा असं काहीतरी येते आणि माईक घेते आणि म्हणते ते जाऊ द्या तुमची राजकन्या, मला लग्न वगैरे नंतर पाहू आपण विचार. सगळ्यात पहिले मला सांगा, मला धक्का कोणी मारला त्याचं नाव सांगा, कारण मला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर माझा जीव आहे. ना आपली परिस्थिती तशीच झाली आहे मित्रांनो. कारण त्या मुलाला ढकलणारा कोणी असते नसते हा विषय नाही, पण त्या तळ्यामध्ये साप, विंचू किंवा मगर हे जे काही जलप्राणी प्राणी आहेत हे काहीच नसतात, साप पाणी असते. पण
आपली स्पर्धा परीक्षेत उतरल्यानंतर परिस्थिती जशी झालेली आहे की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे. स्पर्धा परीक्षा का करायची आहे तर फक्त मी स्पर्धा केली पण मी बेरोजगार आहे. स्पर्धा महत्वाची तेव्हा होते मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला परिपूर्ण ताण देत असाल. जर आजही तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये एक ठरवत असाल की मी दुसरा ऑप्शन, मला त्या दिवशी एक मित्र मिळाले, आमचे मित्रच म्हणावा, त्यांचा मुलगा यायचा होता. पहिला प्रश्न त्यांच्या, स्पर्धा परीक्षा करायची आहे पण कुठंतरी काम करून करायची आहे. का काम करून करायची आहे की जर नोकरी लागली नाही तर विद्यार्थ्यांनो पहिले जर तुम्ही ऑप्शन ठेवत असाल बी प्लॅन तयार पाहिजेत पण सुरुवातीला नको. बी प्लॅन केव्हा तयार करा जर तुम्हाला 5 वर्ष झाले 6 वर्ष झाले आणि आता सक्सेस मिळत नाही आहे तर बी प्लॅन रेडी करा, काही विषय नाही. पण तुम्ही स्पर्धेत उतरले आहात, आता वयाच्या 18व्या वर्षी 19व्या वर्षी स्पर्धेत उतरले आहात तर माझ्या प्रत्येक पॅरेंट्स लोकांना आणि मुलांना सांगायचे आहे की स्पर्धा करण्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्या गोष्टी सोडा. मी सुरुवातीलाच आपली एक कविता म्हटली, पहिल्या पावसाची वाट तुझ्यासारखी पाहत होतो. त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला जिथपर्यंत तुम्हाला कळणार नाही, कारण आपल्या ज्या नेटवर्क सेटिंग आहेत ह्या नेटवर्क सेटिंग बरोबर नाहीत. मोबाईल आहे तुमच्याकडे चांगल्या गोष्टीसाठी आहे. एक मुलगा असते, त्याचे वडील एक्सपायर्ड होतात. वडील एक्सपायर्ड झाल्यानंतर त्याच्या आईजवळ वडिलाला जाळायला काड्या नसतात. इथपर्यंत परिस्थिती गंभीर असते. त्या मुलांनी पाहिलं असते. त्या मुलांनी पाहिल्यानंतर काय होते, त्याला कधी हिंमत होत नाही की माझ्या आईला मी पैसे मागावं. जेव्हा तेव्हा तो काही मागायचा विचार करतो, त्याच्या मनात त्या गोष्टी येतात, माझ्या आईला काय मागू, माझ्या आईला माझ्या वडिलाला जाणण्यासाठी सुद्धा काळ्या नव्हता, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर मला त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल ना. हा एकमेव मंत्र आहे विद्यार्थ्यांनो. परीक्षा भरपूर येतील, भरपूर जातील, असं नाही पहिल्या परीक्षेत अपयश मिळालं म्हणून दुसऱ्या परीक्षेत अपयश मिळेल. आपण कुठं कमी पडलो हे बघावं लागेल. मी तुम्हाला दुसऱ्या मार्गाचे कारण सांगत नाही, तिसऱ्या मार्गाचे कारण सांगत नाही, पण तुम्ही खरोखर प्रामाणिक आहात. आता मी पाहतो नाही, तुम्ही पण पाहतात, अरे ज्यांना नोकरी लागते त्यांचे अरेंज मॅरेज होतात आणि जे गावात फिरत असतात त्यांचे लव्ह मॅरेज होतात. एवढं चांगलं कॉन्सेप्ट कसं क्लिअर झालेलं आहे. नोकरीवाल्या मुलांचे लग्न होतात म्हणजे ऍक्च्युली स्पष्टच आहे. जे अभ्यासात मग्न असतात, अभ्यास करण्यात म्हणजे आपला ध्येय उद्दिष्ट पार करण्यात तयार असतात, त्या मुलांसाठी कधीच अपयश येत नाही. अपयश कुठं येते म्हणजे भरपूर सांगता येते, भरपूर मोठा व्हिडिओ बनवता येते. विषय महत्वाचा हे आहे, काही मुलं काय करतात, परीक्षा आली फॉर्म घेतात आणि बुक डेपो मध्ये जातात, कोणत्याही प्रकाशनाच्या पुस्तका घेतात. आता काही लेखक आमच्यासारखे युट्यूबर सांगतात हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या, घेतातही मुलं, प्रश्नाचे उत्तरही काढायला शिकतात. पण मित्रांनो तुमच्या जवळ स्मार्टनेस असायला पाहिजे. पेपर आहे 1 तासाच्या 1.5 तासाच्या, मग त्या 1.5 तासामध्ये तुम्ही सक्सेस झालं पाहिजे. नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी ठरवलं की रोज आपलं गणित आणि बुद्धिमत्तेचा व्हिडिओ तर येईलच येईल, अदामधात मराठीचा व्हिडिओ टाकेन. आता आपल्याला जीकेचा करता येणार नाही पण ते पण आपण काहीतरी प्रयत्न करत आहे. मी माझ्या प्रयत्न सुरूच आहेत तुमच्यासाठी. रोज जवळपास 1 तासाच्या म्हणजे पहिल्या अर्ध्या 1 तासाच्या गणिताच्या, अर्ध्या 1 तासाच्या बुद्धिमत्ताच्या मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहोत. हे सांगण्यामागचे उद्दिष्ट मित्रांनो, तुम्ही जे करता आहात ते योग्य पद्धतीने करा. प्रत्येक पॅरेंट्स म्हणजे प्रत्येक पालकाला मला सांगायचे आहे, विद्यार्थ्यांना जर स्पर्धेमध्ये बसवत आहात तर स्पर्धेत मध्ये बसवा. फक्त पहिले 2 वर्ष 3 वर्ष पहा. अरे ज्या मुलाला पहिला वर्ग पास व्हायला 1 वर्ष लागते, दुसरा वर्ग पास व्हायला 1 वर्ष लागते, म्हणजे 15वा वर्ग किंवा 12वा वर्ग पास व्हायला 12 वर्ष लागतात, त्या मुलाला नोकरी सहजरित्या कशी प्राप्त होईल. नोकरीसाठी तरी स्पेशल काहीतरी करावं लागेल ना. 1-2 वर्ष तर प्रामाणिक द्यावं लागतील. नाही सर आमचा मुलगा हुशार आहे पण अभ्यासच करत नाही. बाबा हुशार नाही, अभ्यास केल्यानंतरच हुशार बनते. ज्याला वाचता येत नाही तो सुद्धा अभ्यास करेल तेव्हाच वाचेल. आपलं प्राथमिक शिक्षण अंगणवाडी पासून तर ग्रॅज्युएट पर्यंत, आता कॅनवेट आलेले आहेत, कॅनवेट पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या जेवढं काही शिक्षण आहे मर्यादेतच परीक्षा पास व्हावं लागते. अमर्याद पलीकडे जाता येणार नाही मित्रांनो आपल्याला. आता खूप मोठा कॉन्सेप्ट ऐकला मी इकडे की ग्रॅज्युएशन करायला सर रेग्युलर कॉलेज करावं लागते. विद्यार्थी मित्रांनो रोज कॉलेजला जा, विरोध नाही, रोज क्लास करा, काही विरोध नाही, पण तुम्ही स्पर्धेत कुठंतरी पाय टाका.
तुमच्या स्पर्धा महत्वाच्या आहेत. जिथपर्यंत तुम्ही स्पर्धा करणार नाही, अपयशी यशाची पहिली पायरी आहे हे नेहमीच सांगत असतो. अपयशी यशाची पहिली पायरी आहे म्हणून तुम्ही खूप जास्त जिने चढा नको. बी प्लॅन तेव्हा तयार करावं लागते जेव्हा काही आपलं सटकलं. हा मला म्हणतात सर तुम्ही काही कॉमेडी टाका, माझी इच्छा होते कॉमेडी टाकायला पण माझ्याकडे टीम अवेलेबल नाही मित्रांनो. म्हणजे मी खूप काही विचार करून आलो तरी पण मला काय बोलायचे आहे हे इथं आल्यानंतर मला विसरावं लागते. कारण मला जो व्हिडिओ बनवायचा आहे तो फक्त मला एकट्याच्या थ्रू बनवावा लागते. माझ्याकडे टीम वर्क नाही आहे. याच्यामुळे सगळ्या काही प्रॉब्लेम्स येतात. तरी पण मी तुम्हाला सांगतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पेल्यानंतर घडघडणार आहे. म्हणून कोणतंही शिक्षण घेतल्यानं घडघडणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही निमित्तासाठी शिक्षण घेत असाल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार मुक्त विद्यापीठ काढले, मुक्त विद्यापीठ कशासाठी काढली हे लोकांना कळलं नाही तर ते मुक्त विद्यापीठ मध्ये ऍडमिशन करायला लागलेत. मुक्त विद्यापीठ त्यांच्यासाठी आहे ज्यांची जेणेकरून बाजू कमजोर आहे, परिस्थिती कमजोर आहे, त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठ आहे. असो, आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे 10 तारखेपासून हिंदी मराठी दोन्ही आपल्याकडे लिहिलेले असतील. प्रश्न हिंदीत आणि मराठीत दोन्ही याच्यामध्ये लिहिलेले असेल. आणि व्हिडिओ तुमच्याजवळ कदाचित असं येऊ शकते काही प्रश्न मी हिंदीमध्ये घेईन आणि काही प्रश्न मराठीत घेईन. जे प्रश्न हिंदीत घेतलो त्यांना मराठीत कन्वर्ट करून सांगेन आणि जे प्रश्न हिंदीत घेतलं ते मराठीत कन्वर्ट करून सांगेन. याच्या पहिलं कारण आहे मित्रांनो आपल्याला लिहावं लागते. आपल्याजवळ डिजिटल व्यवस्था नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला आज इथं थांबतो. एवढंच सांगू इच्छितो की मला सहकार्य करा. नक्कीच तुमचं यश तुमच्या जवळ आहे. हे यश आमच्या जवळ नाही. आम्ही फक्त सांगू इच्छितो करायचं तुम्हाला आहे. तुला करायचं आहे, मला नाही करायचं आहे हे लक्षात ठेवा. मला करायचं आहे, तुला नाही करायचं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे तू आणि मी मधला फरक समजा. मला जर करायचं आहे तर मलाच करावं लागेल. मी तुम्हाला सांगितल्यानं होणार नाही. टीम वर्क का माझ्याकडे अवेलेबल नाही? कारण माझ्याजवळ संख्या अवेलेबल नाही. संख्या का अवेलेबल नाही? कारण काय कुठंतरी कमजोर पडत असेल, कमी पडत असेल याच्या काही सोयी नाही. पण प्रत्येक पालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे अभ्यास करायचा असेल तर रेग्युलर 2 वर्ष. काय होते 2 वर्ष मित्रांकडे लग्नाला नाही गेले, कुठं भाऊबंदकीमध्ये नाही गेले, काय होते? पण रेग्युलर करा ना. आमच्या पहिले सुरुवातीला 2 वर्ष असं जास्त इथं लग्नाला जायचं आहे, तिथं लग्नाला जायचं आहे. मी क्लासेस लावले, मला भरपूर काही येते. लय स्टँडर्ड राहायचं. मित्रांनो नुसतं स्टँडर्ड राहिल्याने होत नाही. त्यामुळे मी थांबतो इथं आता. पुन्हा केव्हा तरी बोलू. धन्यवाद.